विठ्ठल 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 समागत्यतिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगाचे रूप प्रथमान
विठ्ठलांचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्री गुरुचे ते नमस्कार होणे. आता प्रस्तुत पापप्रसंगी काल्याच्या कीर्तन रूपी सेवेकरता घेतला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय तुकोबराय यांचा असून या अभंगाद्वारे तुकोबराय देव आणि गोपाळ यांचा संवाद वर्णन करतात. विठ्ठला 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 सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा म्हणजे तो असा. सालाबाद प्रमाणे चालत असलेला श्री संत नामदेव महाराज संस्थानचे आद्य संस्थापक श्री संत सद्गुरू स्वानंद सुखनिवासी श्री संत नामदेव महाराज यांचा 253वा जन्मोत्सव सोहळा आणि त्यानिमित्त गेले 7 दिवस झाले चाललेलं ज्ञानदान, चाललेलं अन्नदान व तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा भव्य दिव्य सोहळा आज सांगतेच्या दिशेने निघत आहे म्हणायला हरकत नाही. आज काला आहे. काला म्हणजे आमच्या मराठी भाषेमध्ये बोलायचं तर हाला. महाराज लोकांचं हेच राहते, काला म्हणजे हाला. आज इथलं खळ संपलं, उद्या दुसरं हुडका. पण काला वास्तविक पाहिलं तर काला हा एका गोष्टीमुळे बनत नाही महाराज. काला बनतो 2 गोष्टीमुळे. एक आहे प्रेम आणि एक आहे नाम. जोपर्यंत प्रेम आणि नाम मिळत नाही तोपर्यंत काला कधी होत नाही महाराज. आणि ज्या दिवशी प्रेम आणि नाम मिळालं ना त्या दिवशी आपल्या जीवनातली काला झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला 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 आज काल आहे महाराज. आणि आज संप्रदायाचं जे संत परंपरेने आपल्याला जो दंड घालून दिलेला आहे की आज पूर्णता करायची जीवाची, हरिनामाचा खिचडी काल. एक आहे हरी आणि दुसरं आहे नाम. म्हणजे प्रेम आणि नाम यांच्या दोघाची खिचडी म्हणजेच काल आहे. विठ्ठला आज तुकोबरा अभंगामध्ये देवाचा आणि भक्ताचा संवाद वर्णन करतायत महाराज. जेव्हा देव गोकुळामध्ये राहत होते ना, सर्व सवंगडी त्यांच्या सोबत राहत होते. एक दिवस देवाला बसले होते देव. देवाला सहज विचारलं देवाने गोपाळांना, तुम्ही माझ्या संगतीमध्ये कशाला राहता? तेव्हा सगळे गोपाळ देवाकडे पाहत राहिले. आता उत्तर काय द्यायचं? साक्षात देव विचारतो आपल्याला की तुम्ही का आमच्या सोबत राहता? एक गोष्ट आहे, ज्याला सांगून कळत नाही त्याला जड म्हटलं जातं. ज्याला सांगून कळतं त्याला जीव म्हटलं जातं. आणि ज्याला न सांगता कळतं
त्याला देव म्हटलं जातं. विठ्ठला विठ्ठल 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 मग देव भगवान श्रीकृष्ण परमात्मा जर देव असेल आणि देवाला तर सगळं कळतं, आपण म्हणून वाचलेलं आहे, न सांगता तुम्हा कळो येते अंतर. देवाला अगोदरच मनातलं कळतं महाराज. म्हणून देव मागे पुढे उभा राहतो, कारण त्याला कळतं जेव्हा जेव्हा अडचण आली तेव्हा तेव्हा देव उभा असतो महाराज. देवाला सांगावं लागत नाही. आपण संत परंपरा प्रत्येकाची वाचा. चोखोबा राय वारीला गेले, पत्नी गरोदर होती, देवानी चोखोबरायचं रूप घेऊन घरी बाळातपण केलं पत्नीचं. चोखोबराय तर वारीला होते. मग देवाला कळालं की आपली उपस्थिती इथं गरजेची आहे. जेव्हा श्री संत नामदेव महाराज वयाच्या 8व्या वर्षी पंढरपूरला जायचं त्यांनी ठरवलं होतं, मूळ संस्थापक आपले, त्यावेळेस गरिबीची स्थिती होती. जानकामाई म्हटली कशाला जायचं, आपल्याजवळ राशन पण नाहीये वाटत जायला खायला. पण गावातले काही लोक जात होते आणि नामदेवरायने हट्ट धरला की मला बी जायचं. मग बालहाट, स्त्रीहाट, राजहाट हे तर सगळ्याला माहित आहे, ऐकत नाहीत नामदेवराय. मग शेवटी विठ्ठल 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 विठ्ठल. जानकामाईने गावातल्याला विनंती केली की माझा बाळ येतो म्हणतोय, पण आमच्याजवळ काहीच नाहीये. तेव्हा गावातले सर्वात लोकांनी म्हणजे चला ना, तुम्ही दोघं आम्हाला काही जड आहेत का, आम्ही तुम्हाला घेऊन जाऊ. उद्या सकाळी निघायचं. नामदेवराव खुश होते. नामदेवरायला आनंद गगनात मावत नाही. आज उद्या आपल्याला पांडुरंगाला भेटायला पंढरपूरला जायचंय. पण रात्रीतून पायात नारू झाला महाराज. अगोदरच्या काळात होता नारू, आता नाराय नाहीत, नारू नाहीत. नारू झाला महाराज. तो एक जुन्या लोकांनाच नारू माहिती आहे, आम्हाला तर नारू माहीतच नाही. ते काय तर दोरा येते तेच का, त्याला दुःख झालं ना ते पांढरा दोरा निघत होता म्हणे. ते लहानपणी वाचलेलं आहे, पाणी गाळा नारू टाळा. नारू झाला महाराज, चलता येत नाहीये. पण नामदेवरायने हट्ट धरला, मी येणारच. नामदेवराय पहिल्या दिवशी चलले महाराज. पण देवाला नामदेवरायची तकलीफ जाणवली आणि साक्षात देवाने पुन्हा रात्रीतून नामदेवरायचा नारू निवृत्त झाला. उगवी कोडे संकट, उगवी कोडे संकट,
देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे गावी संकट ओ गावी संकट देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे हॅलो विठाला 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 या ठिकाणी आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते सद्गुरूंना भराई देण्यात येत आहे. विठ्ठल विठ्ठल विठाला विठाला तसेच या ठिकाणी प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांचा सत्कार सद्गुरूंच्या हस्ते होते. टाळ्याच्या गजरामध्ये एकदा स्वागत होऊ द्या. सद्गुरू नामदेव महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठ्ठल विठ्ठल हॅलो संत नामदेव महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो. आज ज्यांचं काल्याचं कीर्तन होते ते आपल्या मठाचे मठाधिपती आदरणीय एकनाथ महाराज, सर्व संत मंडळी, सर्व टाळकरी, गायनाचार्य, मृदंगाचार्य, उमरत संस्थानांवर प्रेम असलेली सर्व बंधू आणि भगिनी, खरं तर मी तुमच्यासारखाच एक भक्त म्हणून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाराजांचा आशीर्वाद घ्यायसाठी आलो. पण थोडंसं काही अडचणीचं काम असल्यामुळं आपल्या सर्वांची माफी मागून आणि महाराजांची परवानगी घेऊन या ठिकाणून जायचं आहे. मला वाटते या मंडपामध्ये कीर्तन पहिल्यांदा होते. आणि अतिशय या देवस्थानला पाहिजे तसा मंडप इथं झालेला आहे. म्हणजे गैरसोय सगळ्या भक्तांची टळलेली आहे. आता मागच्या कार्यक्रमाचं काही मी वर्णन करणार नाही, पण आपला कार्यक्रम महाराजांनी जो घेतला तर त्या महाराष्ट्रभर चर्चा झाली. आणि एवढा भव्य दिव्य कार्यक्रम सर्वांचं दर्शन घेण्याचा योग महाराजांनी घडून आणला, त्याबद्दल महाराजांच्याही चरणी परत नतमस्तक होतो. मला परत मला वाटते मागच्या वेळेस आले तेव्हा मी माजी खासदार होतो. नुकतीच निवडणूक झाली होती, निवडणुकीत हारलो होतो. आणि त्याच्या अगोदर आलं तेव्हा खासदार म्हणून आलो होतो. पण आता परत आमदार म्हणून आलो. ते महाराजांची आणि आपल्या सर्वांची कृपा आहे.
असंच आपल्या सर्व साधू संतांचं प्रेम आणि आशीर्वाद राहावेत अशीच अपेक्षा व्यक्त करतो. आणि मला जी काही सेवा घडेल ती प्रामाणिकपणानं आणि इमानदारीनं सेवा करण्याचा माझा निश्चित प्रयत्न राहील. एवढंच आजच्या दिवशी सांगतो. अधिकचं या ठिकाणी धन्यवाद साहेब. आणि तुमच्यामुळं व्यत्यय येत नाही, कारण राजे आहेत तुम्ही या तालुक्याचे. आणि साहेबांचं संस्थांवर खूप प्रेम आहे. जवळपास हा मंडप पण त्यांच्याच निधीतून आहे. समोरचा जो सभामंडप आहे तो बी त्यांच्याच निधीतून. म्हणजे इथं जेवढे काही काम आहेत ते बरेचपैकी साहेबाच्याच हातावर झाले. विठाला 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 नामदेवरायचा नारू नीट केला महादेवाने. न सांगता तुम्हा कळू येते अंतर. इथवरच होतं ना चालू. श्रोत्याचं राहूच ना नाव, वक्त्यानं तर ध्यान ठेवा कुठवर आहे. देव उभा मागे पुढे देव मागे पुढे उभा राहतो महाराज. त्याला सांगायची गरज नाहीये की मला हे पाहिजे म्हणून. आपण मूर्ख आहेत की आपण मागत राहतो. ज्याला द्यायचंय तो परमात्मा देतो महाराज. पांडुरंग त्यास विसंबेना विसंबेना पांडुरंग त्यास विसंबेना पांडुरंग त्यास विसंबेना विसंबेना पांडुरंग त्यास विसंबेना तुका मने नाही मागण्याची आस विसंबेना पांडुरंग त्यासी विसंबेना विसंबेना पांडुरंग परमात्मा त्याला विसरत नाही महाराज. फक्त आपण कर्म करत राहावं, त्याची श्रद्धा करत द्यावं, त्याची भक्ती करत राहा महाराज. तो विसरणार नाही. तुमचं जेव्हा कर्म फळफळा लागेल तेव्हा ते तुम्हाला प्राप्त होईल. आणि जेव्हा ते म्हणतात ना, माती जरी हातात धरले तर सोनं होतं. नशीब आहे महाराज, प्रत्येकाचं नशीब आहे. आता आपण मोठा प्रोग्राम केला, 5 महिने झाले असतील. आपण सर्वांनी मिळून एवढी मदत केली तुम्ही की माझ्या घरचा कार्यक्रम आहे, माझ्या नामदेवाचा कार्यक्रम आहे. जेवढ्यांनी मदत केली, जेवढ्यांनी श्रद्धेनं तिथं काम केलं, त्याचा प्रसाद त्याला जरूर भेटेल महाराज. अशा ठिकाणी काम केलेल्याला कधी वाया जाणार नाही, एवढं ध्यान ठेवा महाराज. तो पांडुरंग परमात्मा पाहणार आहे. म्हणून आपण निष्काम कर्म करत राहू महाराज. काही हरकत नाही, सप्त्यामध्ये 8 दिवस सेवा केली तरी. किती जणांनी टाळ्या वाजले? ते नाही, जेवढ्यांनी केली तेनच वाजवले, बाकीचे गप बसले. विठाला काही जणांना महाराज सेवा जमतच नाही, कारण त्याच्या अंगभूत त्याचं पाप त्याच्या जवळ असतं महाराज. जे करतात त्यांना मात्र नाव ठेवायचं पक्के राहायचं. हो माऊली, बरोबर आहे. नाव ठेवतात महाराज.
लईच पुढी पुढी करायले, लईच महाराजाच्या जवळ चालले, लईच ही करायले. अरे तुला कोण येऊ नको म्हणायले? हा, आपल्याला शेण खायची सवय, मंदिर आपल्याला माहीतच नाही, आलं तरी पंक्ती जोडायला फक्त. कारण घरचे मालकीन इथंच यायले. आज 4-5 गेला जवळपास आपल्या गावामध्ये चूल पेटतच नसेल. बिंदास माता माऊली गर्दी भरपूर आहे. हे आल्यामुळे ह्या यायचा नाही इलाज आहे. घरी भाकर नाही, गपचिप चला खाला तरी. पण इथं येऊन पण गपचिप कुटका म्हणून जात नाही, चालूच राहते. आणि पुन्हा बोंबलत येते, महाराज काहीच नीट होईना गेले. अरे तू नीट राह आधी. तू भलता वाकडा होऊन गेलास, अष्टवक्र तुझ्यापाशी कमी वाकडा असेल. आपल्या तोंडातून निघालेला शब्द नीट निघतच नाही महाराज. काही जण तर काय, आता ते काही जण बोलणार आहे तर काय काय बोलायलेत माहित नाही. एकानं मला म्हटलं, महाराज पैसा लय उरला असेल गडी तो. मी म्हणलं चल माझ्या वरच्या रूम मध्ये रूम भरू नये बाबा म्हटलं. एकाने म्हटलं महाराज तुमची हवा एवढी आहे की तुमच्याजवळ पैसा भरपूर आहे गडे म्हटलं. ह्या कार्यक्रमामध्ये ते मी म्हणलं तू किती दिलास? म्हणलं 1100 रुपये दिलो महाराज. तुला 1100 द्यायची लायकी नाही बड्या, आणि तू माझ्या पैशाचं मोजमाप काढायलास. अरे ज्याचं बायको घरी ऐकत नाही त्याने आमची विचार करावं. लाजा कशा वाटत नाहीत हेच कळत नाही मला काही लोकांना. सरळ म्हणतात महाराज, बरं पैसे उरले काय करायचे म्हटलं. तुला देऊ? तुला पाहिजेत का? नाही मला काय करायचे. मग कशाला विचारायलास? तुला पाहिजे असलेच सांग देतो. आमचे वाशे मोपून आम्ही अंगाला राख लावले की तुम्हाला राख लावायचे असले तर या वाशे मोपायला. विठाला एक विक्षिप्त लोक होऊन गेलेत महाराज. जे सेवा करतात ना त्यांना देखील करू द्यायची नाही, ही सवय बेकार लागून गेली महाराज. काय कलियुगाचा महिमा आहे काय माहित नाही. आणि जागोजाग ठेसा बसायल्यात तरी बी अक्कल येत नाही, हे विशेष आहे. पापा देती अनुमोदन करते जळन संतांचे. 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 ऐका कलीचे महिमान असत्या सिरी धरे जन. कलीचे महिमान असत्या सिरी धरे. कलीचे महिमान असत्या सिरी धरे जन. कलीचे महिमान असत्या सिरी धरे. देती अनुमोदन करते जळन संतांचे. पापा देती अनुमोदन करती जळन संतांचे. पापा देती अनुमोदन करती जळन संतांचे. पापा देती अनुमोदन करती जळन संतांचे. पापा देती अनुमोदन महाराज करीती हेळन संताचे. जेच दुसऱ्यांना नाव ठेवतं, देवांना नाव ठेवतं, ते पापाला अनुमोदन देतं. आणि तेच पुन्हा 4 महिन्यां माझ्याकडे येतं. दिलीप बुवा महाराज कोणचेच कामं होईना गेलेत. घरात किरकिरीच चालू आहे, बायकोच ऐकना. एक जण आला, महाराज बायको मारायली हो मला म्हणला.
बायको मारायली तर मी काय सांगू त्याला आता. मी त्याच्या तोंडाकडे बघतच राहिलो. विठ्ठल अवघड झालंय महाराज. पण जे परमात्म्यावर विश्वास ठेवतात महाराज, परमात्मा त्याचं सगळं सारलं करतो. सकळ भोगिता होय त्याचे, सकळ भोगिता होय त्याचे, भोगिता होय त्याचे, विश्वासी तो करी स्वामीवरी सेवा, विश्वासी करी तो स्वामीवरी सकळ भोगिता होय त्याची. महाराज बिना स्वार्थाने करा महाराज, परमात्मा तुमचं सर्व सारलं करतो महाराज. म्हणून परमात्म्याला म्हटलेलं आहे न सांगता तुम्हा कळू येते अंतर. मग परमात्म्याला इथं हा प्रश्न पडतो की परमात्म्याला कळतं न सांगता, मग इथं परमात्माच गोपाळांना विचारतोय तुम्ही माझ्या संग कशाला यायलात. तर आपल्याला एक आपल्या भागामध्ये एक ही आहे म्हण आहे बघा, लेकी बोले परमात्म्याला गोपाळांना विचारायचं नव्हतं, फक्त गोपाळांकडून वधून घ्यायचं की माझ्यातर्फे तुम्हाला काय भेटतं. त्या गोपाळांमध्ये तुकोबराय बी होते महाराज. आता सर्व एकमेकाकडे पाहत राहिले आणि सगळ्यांनी तुकोबरायला पुढे केलं. तुकोबराय सांगा तुम्ही माझ्या संगतीनं काय भेटतं ते. तुझी संगती, तुझी संगती, तुझी संगती, तुझी संगती, तुकोबराय सांगतात देवाला महाराज, तुझी ये संगती झाली अमुची निश्चिंती. महाराज
आपण पण सर्व नामदेव भक्त हेच म्हणतो, तुझी आहे निश्चिंती झाली आमची. नामदेवाजवळ आलं की चिंता रहित होतो महाराज. दरवेळेस 8 दिवस सप्ताह असतो महाराज. 8 दिवस कुठे जातात कळत नाही, कारण नामदेवरायाची संगती असल्यामुळे सगळी चिंता निवृत्त होते महाराज. तेने झाले अवघी काम, तेने झाले अवघी काम. झाली अवघी काम, नामदेवा संगती झाली आमोती निश्चिंती. महाराज आजच्या काळामध्ये चिंता सगळ्यात मोठी आहे, सगळ्यांना चिंता आहे महाराज. एक बी माणूस असा नाही बिचारा ज्याला चिंता नसेल म्हणून. एक आमचे मित्र आहेत, एक वेळेस मी बसलो, झोप येत होती, मी पडलो आणि झोपी गेलो. ती उठल्यावर मला म्हणते, महाराज कमाल आहे बा तुमची, पडल्या पडल्या झोपी जाता, एवढा व्याप आहे कसं सांभाळता. मी म्हणलं सांभाळणारा ती आहे. त्याला मी त्यावेळेस म्हटलेलं आहे, आम्हा भय चिंता नाही धाते, आम्हा भय चिंता नाही धाते, जन्म मरण काही येतो, काही येतो, झालाई हे लोकी परलोक, आले सकाळी कवय कुंते, आम्हा भय चिंता नाही धाक. काही चिंता नाही महाराज. त्याला मी म्हटलेलं आहे, त्याला बोललो मी डायरेक्ट, फकीर होके फिकीर करे ओ साला गद्दार म्हटलं. ते बी महाराजच आहे. ते म्हटलं होतं मला झोपच येत नाही महाराज, 1 ते 2 तास मला झोपच येत नाही पलंगावर पडल्यावर. मी म्हणलो तू गद्दार आहेस म्हणलं. विठाला मी खोटं बोलत नाही, नारदाच्या गादीवर आहे महाराज. तेवढा मोठा यज्ञ चालू होता, मी कंप्लीट 10ला झोपत होतो आणि सकाळी 6ला उठत होतो. काही टेन्शनच घेत नव्हतो मला. सगळे पोरं म्हणायचे टेन्शन कसं काय घेत नाही. मी म्हणलो टेन्शन घेणारा बक मोठा आहे माझा, माझा बाप माझ्या पाठीमागे उभा आहे म्हटलं. हरियाला होता मग कैची भय चिंता, मग कैची भय चिंता, मग कैची भय चिंता, मग कैची भय चिंता, महाराज त्यांनी पदरात घेतलेलं आहे, मग कशाला चिंता करायची, काही गरज नाही महाराज. कारण मागे पुढे उभा राहाय सांभाळीत. मी 10दा तेच सांगतो, कधी बी तेच सांगतो महाराज.
या जगताच्या पाठीवर नामदेवरायपेक्षा मोठा माझ्यासाठी कोणी नाहीये आणि माझे सर्वस्व म्हणजे नामदेवराय आहेत महाराज. त्याच्यामुळे माझ्या जीवनामध्ये कधीच कोणचीच अडचण येत नाही महाराज. बकळ आहे ती बी तर माझ्या मागे लागायला, पण सगळ्याला पुरून उरणारा हा पट्टी आहे एवढं नक्की. विठ्ठला चिंता महाराज, जेवढे वेळेस चिंता करत राहताल महाराज, चिंता चिता समान होते. चिंता केव्हा निवृत्त होती? जेव्हा आपण आपलं सर्वस्व कोणाला मानताल त्या दिवशी तुमची चिंता निवृत्त होती महाराज. सकल संतांचा विचार करा तुम्ही. काही जणांच्या घरी खायला नव्हतं, तरी बी त्यांच्या कपाळावर चिंता नावाची चीज नव्हती महाराज. कारण त्या परमात्मा आहे. आपलं कर्म आहे, आपलं प्रारब्ध आहे, ते आपण भोगतोय. ज्याप्रमाणे कमळ राहतं महाराज पाण्यामध्ये, पण पाण्यापासून अलिप्त राहतं. अलिप्त कमळ जळी जैसे, अलिप्त कमळ जळी जैसे, सत्यवादी तेरी संसार सगळे, सत्यवादी तेरी संसार सगळे, अलिप्त कमळ जळी जैसे, अलिप्त कमळ जळी जैसे. त्याप्रमाणे महाराज सर्वस्व आपलं सोडून द्या त्या देवावर महाराज. ज्याप्रमाणे एखादी नववधू लग्न करून घरी येते सासरी, ते आपलं सर्व सोडून देते महाराज. आता सांभाळ म्हणते बिचाऱ्याला, आणि त्या नववधूचं सर्व त्यांनी पुरवठा केलंच पाहिजे, हा नियम आहे महाराज. हे बिचारा आणून आणून वाळून जाते, पण हिला काही फरक पडत नाही. खाऊन पिऊन टाम राहते माता माऊली. कारण टेन्शन नाही महाराज, कमवायची जिम्मेदारी तुमची आहे. घर सोडून आणलंय तुम्ही आम्हाला, मग सांभाळा. तुका मने नग्न भाज करते लाद स्वामीची, करते लाद स्वामीची, करते लाद स्वामी. नग्न भाज करते लाद स्वामीची, लाद स्वामी, करते लाद स्वामीची. पाऊस पडायलाय, जास्त लांबू नका, कारण बरेच लोक बी बसलेत. अजून जेवण करायचं. साहेब बी येऊन बसलेत, आमदार साहेब. त्यांना मी 12:30ला सोडतो म्हटलोय. साहेब 10 मिनिट थोडं मागं पुढे होईल. विठाला दुसरं उदाहरण आहे महाराज. जन्मलेलं बाळ, त्याला कशाचीच अक्कल नसते, पण तो जगतो महाराज. कशामुळे? कारण त्याची माता त्याला सांभाळायला तत्पर असते. समर्थ आहे महाराज. त्याला कवा आंघोळ घालायची, कवा पाजवायचं, कवा काय करायचं, ते झोपवायचं, कवा उठवायचं, कवा सगळं माता माऊलीला माहिती आहे महाराज. कारण हा जगतो. तसं आपण जर जगलो त्या देवावर सर्वस्व सोडून, तर आपलंही जीवन सुखकर झाल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं. विठ्ठल ज्या दिवशी आपण त्या परमात्म्यावर आपलं सर्वस्व सोडून देऊ, त्या दिवशी आपण म्हणत झाली आमुची निश्चिंती. आता काही नाही उरलं महाराज.
आणि ज्या दिवशी आपण असं ठरवत ना महाराज, तुम्हाला जे जे मिळालं नव्हतं ना ते सर्व प्राप्त नाही देखील ते मिळे, हो नाही देखील ते मिळे, नाही नाही देखील ते मिळे, भोग सुखाचे सोहळे. महाराज आपल्या बाद जन्मी जे भेटलं नव्हतं ना ते संतांच्या समागमामध्ये राहा, ते सर्व प्राप्त होतं तुम्हाला. तुम्ही अपेक्षा बी करत नसाल त्याच्यात कितीतरी पटीनं तुम्हाला प्राप्त होतं. या संतांची हे देणे, या संतांचे हे देणे, या संतांचे हे देणे, कल्पतरुणी जुने, परिसा परिसा घात देणे, परिसा परिसा घात देणे, कामनी ठेगना, कामनी ठेगना, अलिकन सुख वाटे, अलिकन सुख वाटे, अलिकन सुख वाटे, प्रेमी चिदानंद घोटे, अलिकन हे संत जे आहेत ना महाराज कल्पतरू आहेत महाराज. ज्याला जे पाहिजे ते आहे महाराज, फक्त तुम्ही जा. मला ज्यांनी विचारलं ना तुमच्याजवळ पैसे भरपूर आहेत म्हणून, मी म्हटलं तुला काय सांगू, म्हणलं मी कल्पतरूच्या पायथ्याला आहे म्हटलं. मला कधीच चिंता करायची नाही, तुला किती पाहिजे तेवढी देऊ शकतो एवढी गॅरंटी आहे. कल्पतरू आहेत महाराज. आज कोण विचार केलं होतं की एवढं बांधकाम होईल, एवढा मोठा सप्ताह यज्ञ होईल. मी अजून देखील कुठेही गेले ना फक्त त्या यज्ञाचं नाव निघतं महाराज. महाराज सप्ताह झाला आणि झालाय अवर्णनीय महाराज. ते मला बी विश्वास बसत नाही मी एवढा केला म्हणून, त्यांनी करून घेतला हे महत्वाचं आहे. विठ्ठला महाराज जे भेटत नाही ते बी भेटतं महाराज. पण आपण मूर्ख आहेत महाराज. आपण घरीच राहतो आणि ताकावरच भागतो. अभंगाचं तिसरं घरी ताका
तेथे नवनीताचे पूर. महाराज आपण ताकावरच खुश आहेत. ताक म्हणजे काय महाराज? चोता. असार जी आहे ती आहे ताक महाराज, आणि सार जी आहे ती आहे नवनीत म्हणजेच लोणी आहे महाराज. पण आपण संसारिकांना असारच गोड वाटतं महाराज. पण ज्याला साराची गोडी लागलेली आहे, नवनीताची गोडी लागलेली आहे, त्याला मात्र ताक पचत नाही, त्याचा वास बी घेत नाही बिचारा. ज्याला संसाराची गोडी आहे तो संसारामध्ये खुश आहे, पण ज्याला परमार्थाची गोडी आहे ना महाराज, तो संसारामध्ये कधी खुश राहू शकत नाही. विठ्ठल. आणि तुकोबराय देवाला म्हणतात, देवा घरी काय हो महाराज, ताकच आहे हो, पण देवा तुमच्या जवळ आल्यानंतर दररोज एक मिष्टान्न खायला भेटते. 8 दिवस झालं कोण कमी आहे, रट्टावून खायला आहेत बिचारे. भेटते घरी एवढे दिवस, सकाळची भाकर संध्याकाळीच, चावत नसली तर भिजून आणते बिचार. पण संसारामध्ये जी मजा आहे, मजा नाहीये महाराज काहीच. म्हणतात मजा आहे, पण मरण भले परी काय अवकळायचे, मरण भले परी काय अवकळायचे, भले परी काय अवघडायची, मरण भले परी काय अवघडायची. मरण भले परी काय अवकळायचे, पण सुटत नाही, हे विशेष आहे. भय वाटे पर न सुट. मला एक जणांनी म्हटलं, महाराज महाराज तुम्ही संसाराला शिव्या देता, संसाराला शिव्या देता, तुम्हाला फक्त एक बायको नाही, बाकी संसार आमच्यापेक्षा मोठा आहे. त्याला म्हटलं तुला माझी बरोबरी करायची आहे का? आजच्या घरीला मी हे सगळं सोडतो, तू घर सोड. तेवढी ताकद ह्या पट्ट्यामध्ये आहे. हे आहे माझं काय, माझ्या नावावर अजून फक्त बँकेतच पैसे असतील, एक प्लॉट नाही आहे बेचा. सगळ्यात गरीब माणूस मीच आहे, पण महाराजामुळे सगळ्यात श्रीमंत मी आहे. विठाला. आणि जेव्हा या नवनीताची चटक लागेल ना आपल्याला महाराज, तेव्हा देवाला तुकोबराय म्हणतात, देवा तू आम्हाला ढकलून जरी दिलास तरी आम्ही जाणार. तुका म्हणे आता, तुका म्हणे आता,
वसुदेवाला म्हणतात, देवा तुझी एवढी संगत आम्हाला चांगली लाभलेली आहे, तुझ्यामुळं आम्हाला चिंता राहिली नाही. जे कधी बघायला भेटलं नव्हतं ते बघायला भेटलं, जे कधी खायला भेटलं नव्हतं ते खायला भेटलं. देवा मग आता कशाला जातो? तू जा म्हटलास तरी आम्ही जाणार नाही. विठोबा रकुमाई विठोबा रकुमाई विठोबा थोडक्यात अभंगाचा भावार्थ सांगितला. आणि आज काल्याचा प्रसंग आहे महाराज, आणि आज वारकरी संप्रदायाचा दंडक आहे महाराज. त्या परमात्म्याचा चरित्र उच्चार चरित्र ते उच्चारावे केले देव गोकुळी 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 केले देव गोकुळी गोकुळी चरित्र ते उच्चारावे केले देव गोकुळी परमात्म्यानं जे चरित्र केलेलं आहे त्याचा आज उच्चार करायचा. पण कोणतं? गोकुळामध्ये, मथुरेत केलेलं नाही ना द्वारकेत केलेलं नाही, फक्त गोकुळामध्ये परमात्म्याने जी बालक्रीडा केलेली आहे त्याचा आज उच्चार करायचा. विस्तीर्ण सांगा बी असं म्हटलं नाही, फक्त उच्चार करा. कारण विस्तीर्ण सांगायचं म्हणजे 7 दिवस आपण भागवत ऐकले ना कृष्णाच्या मुखातून. आता किती जण होते ते तुम्हालाच माहिती आहे, पण पंक्तीला मात्र अख्खे लोक होते एवढी गॅरंटी आहे. विठ्ठल परमात्मा मथुरेमध्ये जन्माला आला महाराज, पण कंसाच्या भीतीनं वसुदेवाने गोकुळामध्ये परमात्म्याला नेऊन ठेवलं महाराज. रात्री परमात्म्याला सेवा नेऊन ठेवलं ना महाराज, आणि सकाळ झाली. यशोदेलाही कळालं नाही झोपीमध्ये आपल्याला मूल झालेलं आहे म्हणून. मुलगी झालीच होती, मुलगी घेऊन गेले वसुदेव आणि मुलाला ठेवलं. आणि जेव्हा सकाळी कृष्ण परमात्मा रडायला चालू केलं ना, सर्व गोकुळामध्ये आनंद उत्सव साजरा झाला. गोकुळीच्या सुका गोकुळीच्या सुका गोकुळीच्या अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा धरी आनंद सर्व गोकुळाला आनंद झाला महाराज. तो आनंद उत्सव 1 महिना चालला असं म्हणतात का 6 महिने? भागवतकार किती महिने चालला आनंद उत्सव? 6 महिने. 6 महिने जाऊ द्या, 6 1 महिना किंवा 6 महिने काहीतरी असेल. आनंद उत्सव चालला महाराज. परमात्मा मोठा होत गेला तस परमात्मा खोड्या करू लागला महाराज. आणि त्या परमात्माच्या खोड्या वैतागून सगळ्या गवळणी वैतागून गेल्या महाराज. आणि यशोदेला गाराने सांगायला, गाराने सांगाया आल्या गोकुळीच्या स्त्रिया, आल्या गोकुळीच्या स्त्रिया. सर्व मथुरेच्या गवळणी, मथुरेच्या की गोकुळच्या गोकुळेचे आल्या महाराज गवळणी. मग त्यांनी यशोदेला सांगितलं, तुझा कृष्ण असं करतो तसं करतो. यशोदेने कृष्णाला बोलवलं, कृष्णा तू गावात खोड्या करतोस, उद्यापासून तू रानात जायचं. परमात्म्याने मान्य केलं महाराज. दुसऱ्या दिवशी परमात्मा रानात गेला. रानात गेल्यावर खेळ खेळला
आणि खेळ खेळून दमल्यावर सर्वांनी सांगितलं देवा भूक लागलेली आहे, आता शिदोऱ्या सोडायचा टाईम आला. त्यावेळेस परमात्म्याने सर्वांना एकत्र बसवलं आणि जो काल्याचा महाप्रसाद यमुनेच्या काठी सर्व गोपाळांना दिलेला आहे तोच महाप्रसाद श्री संत नामदेव महाराज आज आपल्या सर्वांना देतील. ज्ञानेश्वर झालेली सेवा श्री संत नामदेव महाराजांचरणी अर्पण करून या ठिकाणी सेवेला येतच पूर्णविराम देतो. काल्याचा अभंग होईल, आरती होईल आणि नंतर आमदार साहेब वगैरे मान्यवर आलेले आहेत त्यांचा सत्कार होईल आणि नंतर इथेच पंक्ती बसतील. पहिल्या माता माऊलीची पंगत बसेल, गडी सगळे तिकडे जाऊन थांबा आणि कोणतीही गडी बसू नये कारण बायाच बसतील आणि नंतर मग पुरुषांची पंगत होईल इथंच. आरती झाल्याशिवाय मी उठा म्हटल्याशिवाय कोणीच उठायचं नाही कारण बाहेर जाऊन बी काही काम नाही, पाऊस आहे म्हणून इथंच बसा. मी उठल्याशिवाय इथं पंक्ती बी बसणार नाहीत. त्याचबरोबर गेली 7 दिवस झालं चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह व त्यामध्ये आपण सर्व मोठ्या प्रेमानं योगदान देतात, सेवा करतात आणि तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळंच हा एवढा भव्य दिव्य मोठा सप्ताह होतोय आणि तो चिरंतर होत राहीलच कारण करणारे नामदेवराय आहेत आणि त्यांच्याच आशीर्वादाने आपण त्यांना एवढंच म्हणायचं आहे तुझी ये संगती राहो आमुची निश्चिंत. बस आपण एवढं त्याच्यावर निश्चिंत राहिलं ना महाराज आपल्याला कोणतीही चिंता सतवणार नाही. विठ्ठल जय जय विठ्ठल ऋषी कंठी धरिला कृष्ण